हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे KDNC 2025 साठी जनरल नॉलेजचा लास्ट टॉपिक कव्हर करत आहे, मिसलेनियस जीके. ठीक आहे. याच्यामध्ये आपण थोडे मिक्स टॉपिक्स कव्हर करणार आहे जे तुम्हाला एक्झामसाठी कामात येणार आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये जे आहे ते सगळे मिक्स टॉपिक्स आहेत. तर असे टोटल आपल्याला याच्यामध्ये 175 क्वेश्चन्स जे आहेत ते आपण आता कंप्लीट करणार आहे. ठीक आहे. किती? 175, कारण की हा लास्ट व्हिडिओ आहे जीकेचा. याच्यानंतर आपण काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघणार आहे जीकेसाठी. ओके. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक करून घ्या, जेणेकरून सर्व व्हिडिओज तुम्हाला मिळून जातील. तर आता जो पहिला पार्ट आहे तो आहे आपला इम्पॉर्टंट डे अँड स्टेट ऑब्झर्वर्सचा. ठीक आहे. याच्यामध्ये आपण क्वेश्चन्स बघूया. असेच आपल्याला टोटल 175 क्वेश्चन्स बघायचे. तसंच बघा, रिव्हिजन वन लाइनर PDF अवेलेबल आहे, जे तुम्हाला वन लाइनर पूर्ण क्वेश्चन्स याच्यामध्ये करंट अफेअर्सपासून कम्प्युटर, जनरल सायन्स सगळेच क्वेश्चन्स दिलेले आहेत. ठीक आहे. ज्यांना पण ही PDF हवी असेल, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही तिथनं परचेस करू शकता. तर चला स्टार्ट करूया आपण. बघा, फर्स्ट आहे महाराष्ट्र डे इज सेलिब्रेटेड ऑन विच डेट. महाराष्ट्र दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर आन्सर आहे सेकंड, 1 मे. ठीक आहे. महाराष्ट्र डे इज ऑब्झर्व ऑन 1 मे 1960, मार्किंग द फॉर्मेशन ऑफ द स्टेट. नेक्स्ट, सेकंड, शिवाजी जयंती इज ऑब्झर्व ऑन विच डेट. शिवाजी जयंती कोणत्या दिवशी साजरी केली जाते? आन्सर आहे सेकंड, 19 फेब्रुवारी. ओके. नेक्स्ट, थर्ड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती सेलिब्रेटेड ऑन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती कोणत्या दिवशी साजरी केली जाते? आन्सर आहे सेकंड, 14 एप्रिल. नेक्स्ट, फोर्थ, वेन इज सावित्रीबाई फुले जयंती ऑब्झर्व. सावित्रीबाई फुले जयंती कधी साजरी केली जाते? आन्सर आहे सेकंड, 3 जानेवारी. नेक्स्ट, फिफ्थ, महात्मा ज्योतिबा फुले जयंती इज सेलिब्रेटेड ऑन. महात्मा ज्योतिबा फुले जयंती कोणत्या दिवशी साजरी केली जाते? आन्सर आहे फर्स्ट, 11 एप्रिल. नेक्स्ट, सिक्स, ऑन विच डेट इज लोकमान्य तिलक बर्थ ॲनिव्हर्सरी सेलिब्रेटेड. लोकमान्य तिलक यांची जयंती कोणत्या दिवशी साजरी केली जाते? आन्सर आहे फर्स्ट, 23 जुलै. नेक्स्ट, सेवन, स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती इज ऑब्झर्व ऑन विच डेट. स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती कोणत्या दिवशी पाळली जाते? आन्सर आहे 28 मै. नेक्स्ट, एट, वेन इज स्वातंत्र्यवीर सावरकर डेथ ॲनिव्हर्सरी ऑब्झर्व. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यतिथी कधी पाळली जाते? आन्सर आहे सेकंड, 26 फरवरी. नेक्स्ट, नाइन, संत तुकाराम महाराज जयंती इज सेलिब्रेटेड इन विच मंथ ॲज पर हिंदू कॅलेंडर. संत तुकाराम महाराज जयंती कोणत्या महिन्यात हिंदू पंचांगानुसार साजरी केली जाते? आन्सर आहे फेब्रुवारी और मार्च ॲज पर हिंदू कॅलेंडर. नेक्स्ट, टेंथ, आषाढी एकादशी इज मेनली असोसिएट विच संत पालखी फेस्टिवल. आषाढी एकादशी कोणत्या संताच्या पालखी सोहळ्याशी संबंधित आहे? आन्सर आहे फर्स्ट, संत तुकाराम अँड संत ज्ञानेश्वर. नेक्स्ट, 11th, ऑन विच डेट इज महात्मा गांधी जयंती सेलिब्रेटेड. महात्मा गांधी जयंती कोणत्या दिवशी साजरी केली जाते? आन्सर आहे थर्ड, 2 ऑक्टोबर. नेक्स्ट, 12th, विच प्लेस इन महाराष्ट्र इज स्पेसिकली लिंक विथ महात्मा गांधी. महात्मा गांधी यांच्या महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणाशी विशेष संबंध आहे? आन्सर आहे सेकंड, सेवाग्राम, वर्धा. नेक्स्ट, 13, हुतात्मा दिन मीन्स मार्टर्स डे इज ऑब्झर्व ऑन. हुतात्मा दिन मीन्स शहीद दिन कोणत्या दिवशी पाळला जातो? आन्सर आहे सेकंड, 30 जानेवारी. नेक्स्ट, 14, मराठवाडा लिबरलायझेशन डे इज सेलिब्रेटेड ऑन. मराठवाडा मुक्ती दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? आन्सर आहे सेकंड, 17 सप्टेंबर. नेक्स्ट, 15, कारगिल विजय दिवस इज ऑब्झर्व ऑन विच डेट. कारगिल विजय दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? आन्सर आहे फर्स्ट, 26 जुलै. नेक्स्ट, 16, राजश्री शाहू महाराज जयंती इज ऑब्झर्व ऑन. राजश्री शाहू महाराज जयंती कोणत्या दिवशी पाळली आहे? सेकंड, 26 जून. ओके. नेक्स्ट, 16, राजश्री शाहू महाराज जयंती इज ऑब्झर्व ऑन. राजश्री शाहू महाराज जयंती कोणत्या दिवशी पाळली जाते? आन्सर आहे सेकंड, 26 जून. ठीक आहे. नेक्स्ट, 17, अण्णाभाऊ साठे जयंती इज ऑब्झर्व ऑन विच डेट. अण्णाभाऊ साठे जयंती कोणत्या दिवशी पाळली जाते? आन्सर आहे
1 ऑगस्ट. नेक्स्ट 18. विच लीडर इज नोन ॲज अ आर्किटेक्ट ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून कोण ओळखले जातात? आन्सर आहे सेकंड, डॉक्टर B.R. आंबेडकर. नेक्स्ट 19. विच फेस्टिवल इज असोसिएट विथ पालखी ट्रॅडिशन इन महाराष्ट्र. महाराष्ट्रातील पालखी परंपरेशी कोणता उत्सव संबंधित आहे? आन्सर आहे फर्स्ट, आषाढी एकादशी. नेक्स्ट 20. विच डे इज ऑब्झर्व ऑन 26 जानेवारी. 26 जानेवारी कोणत्या दिवशी पाळली जाते? आन्सर आहे फर्स्ट, रिपब्लिक डे. नेक्स्ट 21. विच लीडर डेथ ॲनिव्हर्सरी इज ऑब्झर्व ऑन 1 ऑगस्ट. 1 ऑगस्ट रोजी कोणत्या नेत्याची पुण्यतिथी पाळली जाते? आन्सर आहे सेकंड, लोकमान्य टिळक. नेक्स्ट 22. विच ऑब्झर्वन्स इज लिंक विथ 30 जानेवारी इन इंडिया. 30 जानेवारी हा दिवस कोणत्या स्मरणा दिवशी संबंधित आहे? आन्सर आहे फर्स्ट, हुतात्मा दिन. नेक्स्ट 23. हुज जयंती इज सेलिब्रेटेड ऑन 11 एप्रिल इन महाराष्ट्र. 11 एप्रिल रोजी महाराष्ट्रात कोणती जयंती साजरी केली जाते? आन्सर आहे सेकंड, ज्योतिबा फुले. नेक्स्ट 24. विच इम्पॉर्टंट डे इज सेलिब्रेटेड ऑन 15 ऑगस्ट. 15 रोजी कोणता राष्ट्रीय दिवस साजरा केला जातो? आन्सर आहे सेकंड, इंडिपेंडन्स डे. नेक्स्ट 25. विच डे इन महाराष्ट्र ऑनर्स सोल्जर्स हू फॉट इन कारगिल वॉर. महाराष्ट्रात कारगिल युद्धात लढलेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ कोणता दिवस पाळला जातो? आन्सर आहे सेकंड, कारगिल विजय दिवस ऑन 26 जुलै. आता बघा सेकंड पार्ट आहे डिस्ट्रिक्ट स्पेशालिटीज. ठीक आहे. तसंच बघा अकाउंट्स अँड ऑडिटरसाठी सुद्धा PDF अवेलेबल आहे. ज्यांना पण PDF हवे असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून तुम्ही PDF परचेस करू शकता. आता बघा डिस्ट्रिक्ट स्पेशालिटीचे काही क्वेश्चन्स आपण कव्हर करू. तर फर्स्ट आहे बघा, औरंगाबाद डिस्ट्रिक्ट इज फेमस फॉर विच ट्रॅडिशनल साडीज. औरंगाबाद जिल्हा कोणत्या पारंपरिक साडीसाठी प्रसिद्ध आहे? तर आन्सर आहे सेकंड, पैठणी. नेक्स्ट सेकंड. विच फ्रूट फ्रॉम अमरावती इज कॉल्ड द कॅलिफोर्निया ऑफ इंडिया. अमरावतीतील कोणते फळ भारताचे कॅलिफोर्निया म्हणून ओळखले जाते? आन्सर आहे सेकंड, ऑरेंज. नेक्स्ट थर्ड. मुंबई इज मोस्ट पॉप्युलरली असोसिएट विथ विच स्ट्रीट फूड. मुंबई कोणत्या रस्त्यावर मिळालेल्या खाद्यपदार्थासाठी प्रसिद्ध आहे? आन्सर आहे सेकंड, वडापाव. नेक्स्ट फोर्थ. विच डिस्ट्रिक्ट इज फेमस फॉर अल्फानोजो हापूस मँगोज. ठीक आहे. अल्फान्झो हापूस आंब्यासाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? आन्सर आहे फर्स्ट, रत्नागिरी अँड रायगड. नेक्स्ट फिफ्थ. कोल्हापूर इज ऑल्सो नोन फॉर विच ट्रॅडिशनल फुटवेअर. कोल्हापूर कोणत्या पारंपरिक चपलांशी प्रसिद्ध आहे? आन्सर आहे थर्ड, कोल्हापुरी चप्पल्स. नेक्स्ट सिक्स. सातारा महाबळेश्वर इज फेमस फॉर विच फ्रूट. साताऱ्यातील महाबळेश्वर कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? आन्सर आहे सेकंड, स्ट्रॉबेरीज. नेक्स्ट सेवन. सोलापूर इज मेनली नोन फॉर विच टेक्सटाईल प्रोडक्ट. सोलापूर कोणत्या वस्त्रोद्योग उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? आन्सर आहे फर्स्ट, सोलापुरी चद्दर. नेक्स्ट एट. विच डिस्ट्रिक्ट ट्रायबल बांबूज क्राफ्ट आर वेल नोन. कोणत्या जिल्ह्यातील आदिवासी बांबू हस्तकला प्रसिद्ध आहे? आन्सर आहे फर्स्ट, जळगाव. नेक्स्ट नाइन्थ. यवतमाळ इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ लँड ऑफ. यवतमाळ कोणत्या नावाने ओळखला जातो? आन्सर आहे सेकंड, व्हाईट गोल्ड मीन्स कॉटन. नेक्स्ट टेन्थ. विच डिस्ट्रिक्ट इज नोन फॉर वर्ली पेंटिंग. कोणता जिल्हा वारली चित्रकलेसाठी प्रसिद्ध आहे? आन्सर आहे फर्स्ट, पालघर. नेक्स्ट इलेव्हन्थ. विच स्पाइस इन नंदुरबार फेमस फॉर. नंदुरबार कोणत्या मसाल्यासाठी प्रसिद्ध आहे? आन्सर आहे सेकंड, चिली मीन्स मिरची. नेक्स्ट ट्वेल्थ. सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट इज फेमस फॉर विच कझिन. सिंधुदुर्ग जिल्हा कोणत्या खाद्य संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे? आन्सर आहे फर्स्ट, मालवणी क्झिन, सी फूड ज्याला आपण म्हणतो. नेक्स्ट 13. विच फ्रूट फॉर बीड डिस्ट्रिक्ट हॅज GI टॅग. बीड जिल्ह्यातील कोणत्या फळातील भौगोलिक मानांकन मिळाले आहे? आन्सर आहे सेकंड, कस्टर्ड ॲपल. नेक्स्ट 14. सांगली इज फेमस फॉर विच ड्राईड फ्रूट. सांगली कोणत्या सुकी फळासाठी प्रसिद्ध आहे? आन्सर आहे रेन्झिन्स.
नेक्स्ट 18, नागपूर इज ग्लोबली नोन ॲज सिटी ऑफ विच फ्रूट. नागपूर कोणत्या फळाचे शहर म्हणून प्रसिद्ध आहे? आन्सर आहे फर्स्ट ऑरेंज. नेक्स्ट 16, विच डिस्ट्रिक्ट इज रिकॉग्नाइज अंडर द ODOP फॉर मॅड्राईन ऑरेंज प्रोडक्शन. मॅड्रेन संत्र्यासाठी ODOP योजनेत कोणता जिल्हा निवडला गेला? आन्सर आहे सेकंड अमरावती. नेक्स्ट 17, अकोला डिस्ट्रिक्ट इज रिकॉग्नाइज फॉर विच प्रोडक्ट इन ODOP. ODOP योजनेत अकोला जिल्हा कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? आन्सर आहे फर्स्ट कॉपर जिनिंग. नेक्स्ट 18, रत्नागिरी इज नोन फॉर विच प्रीमियम मँगो. रत्नागिरी कोणत्या प्रीमियम आंब्यासाठी प्रसिद्ध आहे? आन्सर आहे सेकंड अल्फान्सो. नेक्स्ट 19, नाशिक डिस्ट्रिक्ट इज कॉल्ड ॲज अ वाईन कॅपिटल ऑफ इंडिया बिकॉज ऑफ विच क्रॉप. नाशिक जिल्हा भारतातील वाईन राजधानी म्हणून कोणत्या पिकामुळे ओळखला जातो? आन्सर आहे फर्स्ट ग्रेप्स. नेक्स्ट 20, कोल्हापूर कझिन इज स्पेशली फॉर विच डिश. कोल्हापूरची खाद्य संस्कृती विशेषतः कोणत्या पदार्थासाठी प्रसिद्ध आहे? तर बघा, कोल्हापुरी मिसळ, कोल्हापुरी मटन, चिकन, ऑल ऑफ द अबव. ठीक आहे. नेक्स्ट 21, पैठणी साडीज मोटिफ आर इन्स्पायर्ड फॉर विच आर्ट. पैठणी साड्यांचे डिझाईन कोणत्या कलाकृतीवर आधारित आहे? आन्सर आहे फर्स्ट अजंता मुरल्स. नेक्स्ट 22, विच कोस्टल डिस्ट्रिक्ट आर फेमस फॉर कोकम प्रोडक्शन. कोणते किनारी जिल्हे कोकम उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत? आन्सर आहे फर्स्ट सिंधुदुर्ग अँड रत्नागिरी. नेक्स्ट 23, विच डिस्ट्रिक्ट इज फेमस फॉर कांदी पेढा स्वीट. कांदी पेढ्याच्या साठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? आन्सर आहे फर्स्ट सातारा. नेक्स्ट 24, विच डिस्ट्रिक्ट इन महाराष्ट्र इज फेमस फॉर बांबू ज्वेलरी. बांबू दागिन्यांसाठी महाराष्ट्रातील कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? आन्सर आहे फर्स्ट जळगाव. जळगाव ट्रायबल कम्युनिटीज मेक बांबू ज्वेलरी. नेक्स्ट 25, मालवणी डिश कोंबडी वडे इज पॉप्युलर इन विच डिस्ट्रिक्ट. मालवणी डिश कोंबडी वडे कोणत्या जिल्ह्यात लोकप्रिय आहे? आन्सर आहे फर्स्ट सिंधुदुर्ग. ठीक आहे. आता बघा, नेक्स्ट पार्ट आहे आपला पार्ट 3, बुक्स अँड ऑथर्स फ्रॉम महाराष्ट्र. ठीक आहे. तसंच KDMC JEE सिव्हिलसाठी PDF अवेलेबल आहे. ज्यांना पण PDF हवे असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही तिथनं परचेस करू शकता. आता बघा, बुक्स अँड ऑथर फ्रॉम महाराष्ट्राचे आपण 25 MCQs बघूया. बघा, फर्स्ट आहे, विच इज द ऑथर ऑफ मराठी नोव्हल कोसला. कोसला ही मराठी कादंबरी कोणी लिहिलेली आहे? आन्सर आहे सेकंड बालचंद्र नेमाडे. ठीक आहे, इन 1963. नेक्स्ट सेकंड, विच बुक ऑन शिवाजी सावंत द टायटल मृत्युंजयकर. ठीक आहे, शिवाजी सावंत यांना मृत्युंजयकर ही उपाधी कोणत्या कादंबरीमुळे मिळाली? आन्सर आहे थर्ड मृत्युंजय. ओके. नेक्स्ट थर्ड, हू राईट द ऑटोबायोग्राफी उचल्य. उचल्य हे आत्मचरित्र कोणी लिहिले? आन्सर आहे सेकंड लक्ष्मण गायकवाड. नेक्स्ट फोर्थ, द बुक फकीरा विच वोन द ज्ञानपीठ अवॉर्ड वॉज ऑथर्ड बाय हूम. फकीरा ही ज्ञानपीठ पुरस्कार विजेता कादंबरी कोणी लिहिलेली आहे? आन्सर आहे VS खांडेकर, 1974. नेक्स्ट फिफ्थ, हू इज नोन ॲज अ मूक नायक इन मराठी लिटरेचर. मराठी साहित्यात मूक नायक म्हणून कोण ओळखले जातात? आन्सर आहे BR आंबेडकर. नेक्स्ट सिक्स्थ, हू इज द ऑथर ऑफ गोलपीठ अ फेमस दलित लिटरेचर वर्क. दलित साहित्याच्या प्रसिद्ध कृती गोलपीठ कोणी लिहिली? आन्सर आहे फर्स्ट नामदेव ढसाळ, इन 1972. नेक्स्ट सेवन्थ, वी सेंट रोट ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी कोणत्या संताने लिहिली? आन्सर आहे सेकंड संत ज्ञानेश्वर. नेक्स्ट एट, द बुक छावा इज बेस्ड ऑन विच हिस्टोरिकल पर्सनॅलिटीज. छावा ही कादंबरी कोणत्या ऐतिहासिक व्यक्तीवर आधारित आहे? आन्सर आहे सेकंड संभाजी महाराज. नेक्स्ट नाइन्थ, हू इज द ऑथर ऑफ बलुटा द फर्स्ट दलित ऑटोबायोग्राफी इन मराठी. बुलंत हे पहिले आत्मचरित्र कोणी लिहिले? आन्सर आहे सेकंड लक्ष्मण माने, 1978.
नेक्स्ट 10th, विच मराठी रायटर इज नोन ॲज अ साहित्यरत्न. साहित्यरत्न म्हणून कोण ओळखले जातात? तर आन्सर आहे फर्स्ट अण्णाभाऊ साठे फॉर टू दलित अँड फॉल्क लिटरेचर. नेक्स्ट 11, हू रोट द प्ले घाशीराम कोतवाल. घाशीराम कोतवाल हे नाटक कोणी लिहिले? आन्सर आहे फर्स्ट विजय तेंडुलकर. नेक्स्ट 12th, हू रोट बट्ट्याची चाल. बट्ट्याची चाळ ही कोणी लिहिली? आन्सर आहे पी.एल. देशपांडे मीन्स पु ल देशपांडे. नेक्स्ट 13, विच पोएट इज नोन ॲज अ कुसुमाग्रज. कुसुमाग्रज या नावाने कोण ओळखले जातात? आन्सर आहे व्ही शिरवाडकर. नेक्स्ट 14, हू इज द ऑथर ऑफ पंडिता रमाबाई बायोग्राफी. पंडिता रमाबाईचे आत्मचरित्र कोणी लिहिले? आन्सर आहे फर्स्ट पंडिता रमाबाई. नेक्स्ट 15, द बुक स्त्री पुरुष तुलना वॉज रिटन बाय होम. स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक कोणी लिहिले? आन्सर आहे सेकंड ताराबाई शिंदे. नेक्स्ट 16, विच वर्क ऑफ शरण कुमार लिंबले इज कन्सिडर्ड अन ऑटोबायोग्राफी. शरण कुमार लिंबाळे यांचे कोणते पुस्तक आत्मचरित्र आहे? आन्सर आहे फर्स्ट अक्कर माशी. नेक्स्ट 17, हू रोट मोचनगड अँड ययाती. मोचनगड व ययाती कोणी लिहिली? आन्सर आहे व्ही.एस. खांडेकर. नेक्स्ट 18, हू ऑथर्ड द बुक रत्नदिन आम्हा युद्धाचा प्रवास. ठीक आहे, रात्रदिन आम्हा युद्धाचा प्रवास. ठीक आहे, रात्रदिन आम्हा हे पुस्तक कोणी लिहिले? ठीक आहे, तर आन्सर आहे सेकंड साने गुरुजी. नेक्स्ट 19, द बुक जेल डायरी इज असोसिएट विथ होम. जेल डायरी हे पुस्तक कोणाशी संबंधित आहे? आन्सर आहे फर्स्ट विनायक दामोदर सावरकर. नेक्स्ट 20, हू इज द ऑथर ऑफ श्यामची आई. श्यामची आई कोणी लिहिली? आन्सर आहे फर्स्ट साने गुरुजी. नेक्स्ट 21, विच बुक बाय ज्योतिबा फुले एक्सपोज कास्ट क्रिमिनेशन. ज्योतिबा फुले यांनी लिहिलेले कोणते पुस्तक जातीय भेदभावावर भाष्य करते? तर आन्सर आहे फर्स्ट गुलामगिरी. नेक्स्ट 22, हू रोट द पोएट्री कलेक्शन ऑफ गोलपीठ. ठीक आहे, गोलपीठ ही कविता संग्रह कोणी लिहिली? आन्सर आहे फर्स्ट नामदेव ढसाळ. नेक्स्ट 23, हू इज द ऑथर ऑफ माझी जन्मठेप. माझी जन्मठेप हे पुस्तक कोणी लिहिले? आन्सर आहे व्ही.डी. सावरकर. नेक्स्ट 24, विच मराठी सेंट पोएट रोट अभंग दॅट बिकम फेमस ऑल ओव्हर महाराष्ट्र. कोणत्या संत कवीच्या अभंगाने महाराष्ट्र व्यापला? तर आन्सर आहे फर्स्ट संत तुकाराम. नेक्स्ट 25, हू इज द ऑथर ऑफ महानायक द नोवेल डॉक्टर आंबेडकर. डॉक्टर आंबेडकरांवर आधारित महानायक ही कादंबरी कोणी लिहिली? तर आन्सर आहे फर्स्ट विश्वास पाटील. ओके, आता बघा पार्ट 4 आहे. ओके, जो आहे फेमस मोमेंटम अँड बिल्डिंग. ठीक आहे, तसंच बघा KDMC JEE मेकॅनिकलसाठी सुद्धा PDF अवेलेबल आहे. ज्यांना पण PDF हवे असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून तुम्ही PDF परचेस करू शकता. ठीक आहे, आता पार्ट 4 आपल्याला इथे बघायचा आहे फेमस मोमेंट अँड गेट बिल्डिंग्स. ठीक आहे, बघा फर्स्ट क्वेश्चन आहे वेअर इज द गेटवे ऑफ इंडिया लोकेटेड. गेटवे ऑफ इंडिया कुठे आहे? आन्सर आहे सेकंड मुंबई. ठीक आहे, बिल्ट इन 1924. नेक्स्ट सेकंड, विच केव इन महाराष्ट्र आर युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट. महाराष्ट्रातील कोणत्या लेण्या युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहे? आन्सर आहे फर्स्ट अजंता अँड एलोरा. नेक्स्ट थर्ड, शनिवारवाडा इज लोकेटेड इन विच सिटी. शनिवारवाडा कोणत्या शहरात आहे? आन्सर आहे पुणे. नेक्स्ट फोर्थ, वेअर इज द फेमस एलिफंटा केव सिच्युएटेड. प्रसिद्ध एलिफंटा लेणी कुठे आहे? आन्सर आहे सेकंड नियर मुंबई. नेक्स्ट फिफ्थ, बीबी का मकबरा इज औरंगाबाद इज ऑल्सो कॉल्ड ॲज. औरंगाबाद येथील बीबी का मकबरा याला काय म्हणतात? आन्सर आहे फर्स्ट मिनी ताजमहल, छोटा ताजमहल. नेक्स्ट सिक्स्थ, विच फोर्ट इज नोन ॲज अ गिब्राल्टार ऑफ ईस्ट. पूर्वेचा जिब्राल्टार म्हणून कोणता किल्ला ओळखला जातो? तर आन्सर आहे थर्ड दौलताबाद. नेक्स्ट सेवन,
वेअर इज द छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकेटेड? CST छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कुठे आहे? आन्सर आहे सेकंड मुंबई. नेक्स्ट 8. विच मूवमेंट इन नागपूर इज डेडिकेटेड टू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर? नागपूरमधील स्मारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समर्पित आहे. आन्सर आहे सेकंड दीक्षाभूमी. नेक्स्ट 9. आगा खान प्लेस इन पुणे इज असोसिएट विथ विच फ्रीडम मुवमेंट? पुण्यातील आगा खान पॅलेस कोणत्या स्वातंत्र्य आंदोलनाशी संबंधित आहे? आन्सर आहे सेकंड क्विट इंडिया मुवमेंट, भारत छोडो आंदोलन. नेक्स्ट 10th. विच फोर्ट इज नोन ॲज अ कॅपिटल ऑफ छत्रपती शिवाजी महाराज? छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी म्हणून कोणता किल्ला ओळखला जातो? आन्सर आहे सेकंड रायगड. नेक्स्ट 11. विच फोर्ट इज फेमस फॉर बॅटल बिटवीन शिवाजी महाराज अँड अफजल खान? शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्यातील लढाईसाठी कोणता किल्ला प्रसिद्ध आहे? आन्सर आहे सेकंड प्रतापगड. नेक्स्ट 12th. विच बुद्धिस्ट केव कॉम्प्लेक्स इन नियर मुंबई? मुंबईजवळ कोणते बौद्ध लेण्याचे संकुल आहे? आन्सर आहे सेकंड कान्हेरी केव्ज. नेक्स्ट 13. वेअर इज द सिंधुदुर्ग फोर्ट लोकेटेड? सिंधुदुर्ग किल्ला कुठे आहे? आन्सर आहे सेकंड सिंधुदुर्गला. नेक्स्ट 14. विच फोर्ट नियर पुणे इज फेमस फॉर सॅक्रिफाईस ऑफ तानाजी मालसुरे? पुण्याजवळील कोणता किल्ला तानाजी मालसुरे यांच्या बलिदानासाठी प्रसिद्ध आहे? आन्सर आहे सेकंड सिंहगड. नेक्स्ट 15. वेअर इज द विक्टोरिया टर्मिनस नाव CST सिच्युएटेड? हे आता सांगितलं आपण. CST कुठे आहे? मुंबई. नेक्स्ट 16. विच मुवमेंट इज रेस्टिंग प्लेस ऑफ डॉक्टर BR आंबेडकर इन मुंबई? मुंबईतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची समाधी कुठे आहे? आन्सर आहे फर्स्ट चैत्यभूमी. नेक्स्ट 17. विच फोर्ट इज नोन ॲज द प्राईड ऑफ महाराष्ट्र? महाराष्ट्राचा अभिमान म्हणून कोणता किल्ला ओळखला जातो? आन्सर आहे फोर्थ शिवनेरी. नेक्स्ट 18. एलोरा केव्ज रिप्रेझेंट विच 3 रिलिजन्स? वेरुळाच्या लेण्या कोणत्या 3 धर्माचे प्रतीक आहे? आन्सर आहे फर्स्ट हिंदुझम, बुद्धिझम अँड जैनिझम. नेक्स्ट 19. हू बिल्ड द फेमस गेटवे ऑफ इंडिया? प्रसिद्ध गेटवे ऑफ इंडिया कोणी बांधलेत? आन्सर आहे फर्स्ट ब्रिटिश इन 1924. नेक्स्ट 20. वेअर इज द फेमस दौलताबाद फोर्ट लोकेटेड? प्रसिद्ध दौलताबाद किल्ला कुठे आहे? आन्सर आहे सेकंड औरंगाबाद. नेक्स्ट 21. विच बिल्डिंग इन पुणे वॉज क्लोजली असोसिएट विथ महात्मा गांधी इम्प्रिशनमेंट? पुण्यातील कोणती इमारत महात्मा गांधीच्या तुरुंगवासाशी संबंधित आहे? आन्सर आहे सेकंड आगा खान पॅलेस. नेक्स्ट 22. वेअर इज द फेमस भाजा केव्ज लोकेटेड? प्रसिद्ध भाजा केव लेणी कुठे आहे? आन्सर आहे फर्स्ट पुणे डिस्ट्रिक्ट. नेक्स्ट 23. विच फोर्ट इज फेमस फॉर हिराकनी बुरुज स्टोरी? हिराकनी बुरुज स्टोरी कथेकरिता कोणता किल्ला प्रसिद्ध आहे? आन्सर आहे फर्स्ट राजगड. नेक्स्ट 24. वेअर इज द फेमस त्र्यंबकेश्वर टेम्पल लोकेटेड? प्रसिद्ध त्र्यंबकेश्वर मंदिर कुठे आहे? आन्सर आहे सेकंड नाशिक. नेक्स्ट 25. विच फोर्ट इज कॉल्ड ॲज द भैरवगड ऑफ सह्याद्री? सह्याद्रीतील भैरवगड म्हणून कोणता किल्ला ओळखला जातो? आन्सर आहे थर्ड हरिश्चंद्रगड. आता बघा नेक्स्ट पार्ट आहे 5th फर्स्ट इन महाराष्ट्र. ठीक आहे. तसंच बघा KDMCसाठी JEE सिव्हिलची सुद्धा PDF अवेलेबल आहे. ज्यांना पण PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. ओके. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक, कारण की याच्यानंतर आपण काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघणार आहे ॲक्ट आणि GK वर. तर बघा फर्स्ट क्वेश्चन आहे विच इज द फर्स्ट युनिव्हर्सिटी एस्टॅब्लिश इन महाराष्ट्र? महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते आहे? आन्सर आहे सेकंड युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई अँड एस्टॅब्लिश इन 1857. नेक्स्ट सेकंड. हू फाउंडेड द फर्स्ट वुमन युनिव्हर्सिटी इन इंडिया? भारतातील पहिले महिला विद्यापीठ कोणी स्थापन केले? आन्सर आहे दोंडो केशव कर्वे इन 1916. नेक्स्ट थर्ड. इन विच इयर वॉज SNDT वुमन युनिव्हर्सिटी फाउंड? आता सांगितलं मी 1916.
नेक्स्ट फोर्थ, विच इज द फर्स्ट इंजिनिअरिंग कॉलेज इन महाराष्ट्र, महाराष्ट्रातील पहिले अभियांत्रिक महाविद्यालय कोणते? तर आन्सर आहे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, एस्टॅब्लिश इन 1854. नेक्स्ट फिफ्थ, विच इज द फर्स्ट मेडिकल कॉलेज इन महाराष्ट्र, महाराष्ट्रातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय कोणते? तर आन्सर आहे सेकंड, ग्रँट मेडिकल कॉलेज मुंबई इन 1845. नेक्स्ट सिक्स, द फर्स्ट पॅसेंजर ट्रेन इन इंडिया रन बिटवीन विच टू स्टेशन्स, भारतातील पहिली प्रवासी रेल्वे कोणत्या दोन स्थानकादरम्यान धावली? आन्सर आहे फर्स्ट मुंबई ठाणे. द फर्स्ट पॅसेंजर ट्रेन रन ऑन 16 एप्रिल 1853. नेक्स्ट सेवन, हु वॉज द फर्स्ट ऑलिम्पिक मेडलिस्ट फ्रॉम महाराष्ट्र अँड इंडिया, महाराष्ट्र आणि भारतातील पहिले ऑलिम्पिक पदक विजेते कोण होते? तर आन्सर आहे थर्ड, KD जाधव इन 1952. नेक्स्ट 8, काशाबा दादासाहेब जाधव वोन हिज ऑलिम्पिक मेडल इन विच स्पोर्ट, काशाबा दादासाहेब जाधव यांनी कोणत्या क्रीडेत ऑलिम्पिक पदक जिंकले? आन्सर आहे सेकंड, रेसलिंग. नेक्स्ट 9, हु हॅज द फर्स्ट भारतरत्न अवॉर्डी फ्रॉम महाराष्ट्र, महाराष्ट्रातील पहिले भारतरत्न पुरस्कार विजेते कोण? आन्सर आहे सेकंड, धोनोडो केशव कर्वे. ही वॉज अवॉर्डेड इन भारतरत्न इन 1958. नेक्स्ट 10th, अजंता अँड एलोरा केव्ज वेअर डिक्लेअर्ड युनेस्को हेरिटेज साईट इन विच इयर, अजिंठा आणि वेरूळ लेणी कोणत्या वर्षी युनेस्को जागतिक वारसा स्थळ घोषित झाली? तर आन्सर आहे सेकंड, 1983. नेक्स्ट 11th, विच वॉज द फर्स्ट मराठी फिल्म स्टुडिओ एस्टॅब्लिश इन महाराष्ट्र, महाराष्ट्रातील पहिले मराठी चित्रपट स्टुडिओ कोणते होते? तर आन्सर आहे सेकंड, महाराष्ट्र फिल्म कंपनी कोल्हापूर. नेक्स्ट 12th, द फिल्म सह्याद्री 1920 वॉज प्रोड्यूस्ड बाय विच मराठी फिल्म कंपनी, सह्याद्री 1920 हा चित्रपट कोणत्या मराठी फिल्म कंपनीने निर्मिला? आन्सर आहे फर्स्ट, महाराष्ट्र फिल्म कंपनी, फर्स्ट मेजर फिल्म इन महाराष्ट्र. नेक्स्ट 13, विच इज द फर्स्ट मेट्रो प्रोजेक्ट इन महाराष्ट्र, महाराष्ट्रातील पहिले मेट्रो प्रकल्प कोणते? आन्सर आहे सेकंड, मुंबई मेट्रो. नेक्स्ट 14, वेन डिड द फर्स्ट पॅसेंजर ट्रेन इन इंडिया रन, महाराष्ट्रातील पहिली प्रवासी रेल्वे कधी धावली? आन्सर आहे सेकंड, 16 एप्रिल 1853, मुंबई टू ठाणे. नेक्स्ट 15, विच इज द फर्स्ट युनिव्हर्सिटी इन इंडिया टू बी कंडक्टेड इन मराठी लँग्वेज, मराठी भाषेत चालविलेले जाणारे भारतातील पहिले विद्यापीठ कोणते? आन्सर आहे सेकंड, रिद्धपूर महाराष्ट्र युनिव्हर्सिटी, अमरावती ऑन 1 जुलै 2025. नेक्स्ट 16, वेअर इज द वर्ल्ड फर्स्ट मराठी लँग्वेज युनिव्हर्सिटी लोकेटेड, जगातील पहिले मराठी भाषेतील विद्यापीठ कुठे आहे? आन्सर आहे सेकंड, अमरावती, रिद्धपूर. ओके, युनिव्हर्सिटी इन 2025 ग्रांट अप्रूव्ड. नेक्स्ट 18, विच वॉज द फर्स्ट मेडिकल कॉलेज एस्टॅब्लिश इन इंडिया, भारतातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय कोणते होते? आन्सर आहे सेकंड, कलकत्ता मेडिकल कॉलेज, एस्टॅब्लिश इन 1835, ग्रांट इन. नेक्स्ट 18, विच इज द फर्स्ट वुमन युनिव्हर्सिटी इन इंडिया, भारतामध्ये पहिले महिला विद्यापीठ कोणते? असं आहे फर्स्ट SNDT वुमन युनिव्हर्सिटी बाय कर्वे इन पुणे, फाउंडेड इन 1916. नेक्स्ट 19, हु फाउंडेड द महाराष्ट्र फिल्म कंपनी इन 1918, महाराष्ट्रात फिल्म कंपनीची स्थापना 1918 मध्ये कोणी केली? आन्सर आहे फर्स्ट, बाबूराव पेंटर, मराठी सिनेमा. नेक्स्ट 20, विच इज द फर्स्ट इंजिनिअरिंग कॉलेज इन इंडिया डेक्कन रिजन, भारताच्या डेक्कन भागातील पहिले अभियांत्रिक महाविद्यालय कोणते? आन्सर आहे सेकंड, COEP पुणे, एस्टॅब्लिश इन 1854. नेक्स्ट 21, हु वोन द फर्स्ट भारत रत्न फ्रॉम महाराष्ट्र इन 1958, 1958 मध्ये महाराष्ट्रातून पहिले भारतरत्न कोणी मिळवले? आन्सर आहे थर्ड, धोनोडजी केशव कर्वे, फॉर एज्युकेशन प्रायोनियर, सोशल रिफॉर्मर. नेक्स्ट 22, वेअर वॉज द फर्स्ट मेट्रो इन महाराष्ट्र इनॉग्रेटेड, आत्ताच आपण बघितला, मुंबई. नेक्स्ट 23, अजंता केव्ह बिलॉंग्स टू विच पिरियड, अजंता लेणी कोणत्या कालखंडातील आहे? आन्सर आहे थर्ड, सातवना पिरियड, सेकंड सेंचुरी ऑफ बिफोर कॉमन इरा. नेक्स्ट 24, हु इज नोन ॲज द फर्स्ट इंडियन फिल्म मेकर थ्रू
फ्रॉम महाराष्ट्र. भारतातील पहिले चित्रपट निर्माते म्हणून कोण ओळखले जातात? आन्सर आहे सेकंड, दादासाहेब फाल्के. नेक्स्ट 25. विच इव्हेंट मार्क महाराष्ट्र फर्स्ट ग्लोबल रिकग्नायझेशन ॲज युनेस्को साईट. महाराष्ट्राला युनेस्को जागतिक वारसा दर्जा मिळालेला पहिला प्रसंग कोणता? आन्सर आहे फर्स्ट, अजंता अँड एलोरा केव्ज इन 1983. ओके. तसंच बघा आता पार्ट 6 आहे इम्पॉर्टंट ॲब्रिव्हिएशन इन स्टेट कॉन्टेक्स्ट. ठीक आहे, आता ॲब्रिव्हिएशन बघूया. तसंच बघा राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्टची PDF सुद्धा अवेलेबल आहे, इंग्लिश मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये. ज्यांना पण PDF हवे असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. तर बघूया आता इम्पॉर्टंट ॲब्रिव्हिएशन. तर बघा फर्स्ट आहे व्हॉट डज MPSC स्टँड फॉर. MPSC म्हणजे काय? तर आन्सर आहे सेकंड, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. नेक्स्ट सेकंड, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ MIDC. MIDCचे पूर्ण रूप काय आहे? आन्सर आहे फर्स्ट, महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. नेक्स्ट थर्ड, व्हॉट डज MSRTC स्टँड फॉर. MSRTC म्हणजे काय? आन्सर आहे फर्स्ट, महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन. नेक्स्ट फोर्थ, व्हॉट डज CID स्टँड फॉर इन महाराष्ट्र पोलीस. महाराष्ट्र पोलीसमध्ये CID म्हणजे काय? आन्सर आहे सेकंड, क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट. नेक्स्ट फिफ्थ, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ म्हाडा. म्हाडाचे पूर्ण रूप काय? आन्सर आहे फर्स्ट, महाराष्ट्र हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट ऑथॉरिटी. नेक्स्ट सिक्स, व्हॉट डज MPCB स्टँड फॉर. MPCB म्हणजे काय? आन्सर आहे फर्स्ट, महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड. नेक्स्ट सेवन्थ, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ MSFDA. MSFDAचे पूर्ण रूप काय? आन्सर आहे फर्स्ट, महाराष्ट्र स्टेट फूड अँड ड्रग ऑथॉरिटी. नेक्स्ट 8, व्हॉट डज SRA स्टँड्स फॉर इन मुंबई. मुंबईतील SRA म्हणजे काय? आन्सर आहे फर्स्ट, स्लम रिहॅबिलिटेशन ऑथॉरिटी. नेक्स्ट 9th, व्हॉट डज MMRDA स्टँड फॉर. MMRDA म्हणजे काय? आन्सर आहे फर्स्ट, मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनल डेव्हलपमेंट ऑथॉरिटी. नेक्स्ट 10th, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ NCP. NCPचे पूर्ण रूप काय? आन्सर आहे सेकंड, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी. नेक्स्ट 11th, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ BMC. BMCचे पूर्ण रूप काय? आन्सर आहे सेकंड, बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन. नेक्स्ट, व्हॉट डज NMMC स्टँड फॉर. NMMC म्हणजे काय? आन्सर आहे फर्स्ट, नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन. नेक्स्ट 13, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ सिडको. सिडकोचे पूर्ण रूप काय? आन्सर आहे फर्स्ट, सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. नेक्स्ट 14, व्हॉट डज MSAMB स्टँड्स फॉर. MSAMB म्हणजे काय? आन्सर आहे फर्स्ट, महाराष्ट्र स्टेट ॲग्रिकल्चर मार्केटिंग बोर्ड. नेक्स्ट 15, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ MSEDCL. MSEDCLचे पूर्ण रूप काय? आन्सर आहे फर्स्ट, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेड. नेक्स्ट 16, व्हॉट डज MSRDC स्टँड फॉर. MSRDC म्हणजे काय? आन्सर आहे फर्स्ट, महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. नेक्स्ट 17, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ SEBC. SEBCचे पूर्ण रूप काय? आन्सर आहे फर्स्ट, सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस. नेक्स्ट 18, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ RTO. RTOचे पूर्ण रूप काय? आन्सर आहे फर्स्ट, रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिस. नेक्स्ट 19, व्हॉट डज ATS स्टँड्स फॉर इन महाराष्ट्र पोलीस. महाराष्ट्र पोलीसमध्ये ATS म्हणजे काय? आन्सर आहे फर्स्ट, अँटी टेररिझम स्क्वॉड. नेक्स्ट 20, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ ST इन ट्रान्सपोर्ट. वाहतुकीतील STचे पूर्ण रूप काय? आन्सर आहे फर्स्ट, स्टेट ट्रान्सपोर्ट. नेक्स्ट 21, व्हॉट डज MPC स्टँड्स फॉर इन गव्हर्नन्स. प्रशासनात MPC म्हणजे काय? आन्सर आहे फर्स्ट, मेट्रोपॉलिटन प्लॅनिंग कमिटी. नेक्स्ट 22, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ MSRTC रेड बस सर्व्हिस शिवनेरी. MSRTCचे शिवनेरी सेवा कोणत्या प्रकारची आहे? आन्सर आहे फर्स्ट, लक्झरी AC बस. नेक्स्ट 23, व्हॉट डज MKCL स्टँड्स फॉर. MKCL म्हणजे काय? आन्सर आहे फर्स्ट, महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड.
नेक्स्ट 24, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ माडा इन हाऊसिंग? गृहनिर्माण क्षेत्रात माडा म्हणजे काय? तर आन्सर आहे फर्स्ट, महाराष्ट्र हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट ऑथॉरिटी. नेक्स्ट 25, व्हॉट डज DGIPR स्टँड फॉर? DGIPR म्हणजे काय? आन्सर आहे फर्स्ट, डायरेक्टरेट जनरल ऑफ इन्फॉर्मेशन अँड पब्लिक रिलेशन्स. तसंच बघा नेक्स्ट पार्ट आहे आपला पार्ट 7, सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल हब. ठीक आहे, तर याचे सुद्धा आपण आता इथे 25 MCQs बघूया, जेणेकरून आपली एक्झाम्स थोडी हेल्प होऊन जाईल. ठीक आहे, तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तर बघा फर्स्ट क्वेश्चन आहे, विच सिटी इन महाराष्ट्र इज नोन ॲज अ ऑक्सफर्ड ऑफ ईस्ट ड्यू टू इट्स एज्युकेशनल अँड रिसर्च इन्स्टिट्यूशन्स? महाराष्ट्रातील कोणते शहर शैक्षणिक व संशोधन संस्थांमुळे पूर्वेचे ऑक्सफर्ड म्हणून ओळखले जाते? आन्सर आहे सेकंड, पुणे. नेक्स्ट सेकंड, विच प्लेस इन महाराष्ट्र हाऊसेस बाबा ऑटॉमिक रिसर्च सेंटर? बाबा अनुसंधान संशोधन केंद्र महाराष्ट्रातील कुठे आहे? तर आन्सर आहे सेकंड, मुंबई. तसंच बघा महाराष्ट्र राईट टू पब्लिक सर्व्हिस ॲक्टची PDF सुद्धा अवेलेबल आहे, इंग्लिश मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये आहे. ज्यांना पण PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. तर बघा थर्ड आहे, द नॅशनल केमिकल लॅबोरेटरी NCL इज लोकेटेड इन विच सिटी? राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा कोणत्या शहरात आहे? आन्सर आहे फर्स्ट, पुणे. नेक्स्ट फोर्थ, MIDC मीन्स महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हेडक्वार्टर इज सिच्युएटेड ॲट? महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मुख्यालय कुठे आहे? आन्सर आहे सेकंड, मुंबई. नेक्स्ट फिफ्थ, विच सिटी इन महाराष्ट्र इज कॉल्ड द ऑटोमोबाईल हब ऑफ इंडिया? महाराष्ट्रातील कोणते शहर भारताचे मोटार वाहन केंद्र म्हणून ओळखले जाते? आन्सर आहे फर्स्ट, पुणे. नेक्स्ट सिक्स्थ, हिंजेवाडी इन महाराष्ट्र इज फेमस फॉर? महाराष्ट्रातील हिंजीवाडी कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे? आन्सर आहे फर्स्ट, IT पार्क. नेक्स्ट सेवन्थ, द सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ कॉटन रिसर्च CICR इज लोकेटेड इन? केंद्रीय कापूस संशोधन संस्था CICR कुठे आहे? आन्सर आहे थर्ड, नागपूर. नेक्स्ट एट, विच महाराष्ट्र सिटी इज फेमस फॉर फार्माच्युटिकल इंडस्ट्री? महाराष्ट्रातील कोणते औषध उद्योगासाठी प्रसिद्ध आहे? आन्सर आहे सेकंड, औरंगाबाद. नेक्स्ट नाईन्थ, NIRI नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट इज बेस्ड इन? राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिक संशोधन संस्था कुठे आहे? आन्सर आहे थर्ड, नागपूर. नेक्स्ट टेन्थ, विच सिटी इन महाराष्ट्र इज कॉल्ड द वाईन कॅपिटल ऑफ इंडिया? भारताची द्राक्ष राजधानी म्हणून महाराष्ट्रातील कोणते शहर ओळखले जाते? आन्सर आहे थर्ड, नाशिक. नेक्स्ट 11th, वेअर इज द नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी लोकेटेड? राष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्था कुठे आहे? आन्सर आहे फर्स्ट, पुणे. नेक्स्ट 12th, विच सिटी हॅज द सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट? केंद्रीय रस्ता वाहतूक संस्था कुठे आहे? आन्सर आहे फर्स्ट, पुणे. नेक्स्ट 13, द SIBS मीन सांताक्रूज इलेक्ट्रॉनिक एक्सपोर्ट प्रोसेसिंग इज लोकेटेड ॲट? सांताक्रूज इलेक्ट्रॉनिक्स निर्यात प्रक्रिया क्षेत्र कुठे आहे? आन्सर आहे थर्ड, मुंबई. नेक्स्ट 14, मिहान मल्टी मॉडल इंटरनॅशनल हब एअरपोर्ट ॲट नागपूर इज प्रोजेक्टेड रिलेटेड टू? ठीक आहे, मिहान हा प्रकल्प कोणाशी संबंधित आहे? आन्सर आहे सेकंड, एव्हिएशन अँड कार्गो विमान वाहतूक व माल वाहतूक. नेक्स्ट 15, द तारापूर ॲटॉमिक पॉवर स्टेशन इज इन विच डिस्ट्रिक्ट? तारापूर अणुऊर्जा केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? आन्सर आहे थर्ड, पालघर. नेक्स्ट 16, चाकण नियर पुणे इज नोन फॉर? पुण्याजवळ चाकण कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे? आन्सर आहे फर्स्ट, ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग मोटार वाहन उत्पादन. नेक्स्ट 17, विच रिसर्च इन्स्टिट्यूट इन पुणे फोकस ऑन ट्रॉपिकल मेट्रोलॉजी? पुण्यातील कोणती संशोधन संस्था उष्णकटिबंधीय हवामानशास्त्रावर लक्ष केंद्रित करते? आन्सर आहे फर्स्ट, IITM इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी. नेक्स्ट 18, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन CIFE इज इन? केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्था कुठे आहे? आन्सर आहे सेकंड, मुंबई. नेक्स्ट 19, विच सिटी इन महाराष्ट्र इज नोन ॲज अ ऑरेंज सिटी? महाराष्ट्रातील कोणते शहर संत्रा नगरी म्हणून ओळखले जाते?
आन्सर आहे 4th नागपूर. नेक्स्ट 20. औरंगाबाद इज इन इंडस्ट्रियल हब मेनली फॉर. औरंगाबाद औद्योगिक केंद्र कोणत्या उद्योगासाठी प्रसिद्ध आहे? आन्सर आहे 2nd ऑटोमोबाईल अँड फार्मा, मोटर वाहन व औषध उद्योग. नेक्स्ट 21. नाशिक इज ऑल्सो फेमस फॉर विच डिफेन्स रिलेटेड फॅक्टरी. नाशिक कोणत्या संरक्षण संबंधित कारखान्यासाठी प्रसिद्ध आहे? आन्सर आहे 1st ऑर्डनन्स फॅक्टरी, आयुध कारखाना. नेक्स्ट 22. मुंबई इज अ मेजर हब ऑफ विच स्टॉक एक्सचेंज. मुंबई कोणत्या शहर बाजारासाठी प्रमुख केंद्र आहे? आन्सर आहे 3rd बोथ NSE अँड BSE, दोन्ही NSE आणि BSE. नेक्स्ट 23. विच हब इन महाराष्ट्र इज कॉल्ड डायमंड हब. महाराष्ट्रातील कोणते केंद्र हिरा केंद्र म्हणून ओळखले जाते? आन्सर आहे 2nd मुंबई सिप्स. ठीक आहे. नेक्स्ट 24. विच इन्स्टिट्यूट इन पुणे इन ॲडव्हान्स सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च. पुण्यातील कोणती संस्था विज्ञान शिक्षण व संशोधनासाठी प्रगत केंद्र आहे? आन्सर आहे 1st IISER, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च इज इन पुणे, प्रेस्टिजियस इन सायन्स रिसर्च. नेक्स्ट 25. महाराष्ट्र सिलिकॉन व्हॅली इज ऑफन रेफर्ड टू ॲज. महाराष्ट्राची सिलिकॉन व्हॅली म्हणून कोणते शहर ओळखले जाते? आन्सर आहे 2nd पुणे. पुणे इज कम्पेअर्ड टू सिलिकॉन व्हॅली ड्यू टू IT अँड स्टार्टअप इकोसिस्टम. तसंच बघा सर्व PDFs अवेलेबल आहे. ज्यांना पण PDF हवे असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून तुम्ही PDF परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.